नाही आता असं की आता आरक्षणा मुद्द्यावर मी आता काही भाष्य करणार नाही, कारण आता न्यायप्रविष्ट बाब आहे. परंतु अतिशय धोरणात्मक निर्णय आपण करताना तर कोणत्याही समाजाचं आरक्षण मध्ये आपण कमी होणार नाही याची अतिशय पूर्ण दक्षता घेतलेली आहे. आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हीच भूमिका मी अध्यक्ष मंडळ समितीची राहिली होती. मला वाटतं आता न्यायालयाची कसोटीमध्ये तो हैदराबाद गॅजेटचा जी आर टिकला पाहिजे एवढीच आता मातेची प्रार्थना आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाचा भाग जो आहे तो कोर्टात मांडू दसऱ्यापर्यंत पुनर्विवाह द्या अशी दडपशाही मनोज जरांगे पाटील करतात असं छगन भुजबळ म्हणाले. मी त्याचं भाष्य करणार नाही, कारण मी अनेक वेळा हे सांगितलेलं की सगळ्या नेते मंडळींनी थोडं आता आपले वक्तव्यावर जर आवर घातला. मी जरांगे पाटलांना विनंती केलेली आहे, भुजबळ साहेबांना विनंती केली आहे, काय की समाजामध्ये विनाकारण एक दुही निर्माण होते, म्हणजे अधिक मन कलुषित होतात, तर ते आपण टाळलं पाहिजे. ह्या पुरोगामी महाराष्ट्राला हे अभिप्रेत नाही आहे. मला वाटतं निश्चितपणे प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्याचा, आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्यातून थोडा संयम बाळगला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, विनंती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि नवरात्रीच्या मनापासून मी पुन्हा शुभेच्छा व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा जो संकल्प केलेला आहे, तो संकल्प सिद्धीला जाण्यासाठी त्या खाते जबाबदारी आज माझ्यावर दिलेली आहे. निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी माता आमच्या रेणुका माता मला आशीर्वाद देतील अशा प्रकारची या निमित्तानं मला अपेक्षा आहे. तशी देवीच्या चरणी प्रार्थना आहे. सदावर्तीच्या गाडीवरती हल्ला झाला. सदावर्तीच्या गाडीवर हल्ला झाला. वाघमारे यांची गाडी देखील पेटवण्यात आली. ते मला कल्पना नाही त्याची, म्हणजे असं कुठला असा हल्ला करणं तर निश्चित निषेधार्ह आहे. तर ते मी म्हटल्याप्रमाणे लोकशाहीला प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ पण म्हटलं की काही लोकांनी संयम बाळगला पाहिजे. जर विनाकारण आपण असे वक्तव्य करू नये त्यामुळे कोणाच्या समाजाच्या भावना दुखवतील, हे थोडं टाळलं आहे. काही मंडळींनी ते त्याला आपल्या स्वतःच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे. गावगाड्यामध्ये सध्या ओबीसी मराठा असा वाद सुरू आहे. बंजारा आदिवासी असे मोर्चे देखील निघत आहेत. मला वाटतं काळाजोगामध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला वेगळ्या समाजामध्ये तो आपोआप कमी होईल. समाजामध्ये मतमतांतर होणं, गावगाड्यातलं एक सोशल फॅब्रिक जे म्हणतो आपण त्याला, ते खराब होणं हे निश्चितच मी म्हटल्याप्रमाणे पुरोगामी महाराष्ट्राला परवडणार नाही आहे. सगळ्यांनी शांततेने पुढे जावं. मी म्हटल्याप्रमाणे कोणाचे अधिकार आणि कोणाचं आरक्षण कमी होणार नाही, ते काढलं जाणार नाही. महागाईवर नियंत्रण मिळणार सरकारला अभ्यास आला असं अमोल कोल्हे माहित आणि वन नेशन वन टॅक्स असला पाहिजे असे अमोल कोल्हे माहित. ठीक आहे, प्रत्येक मत मांडत असतो. अमोल कोल्हेंना एवढीच विनंती आहे की थोडं संसदेमध्ये जरा जास्त बसत जा, सरकारची भूमिका कळेल त्यांना काय.